संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी अहमदनगरच्या श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर गावात मुक्कामी आहे। या पालखीला तब्बल 150 वर्षाचा इतिहास आहे। 150 वर्षापासून आजही ही परंपरा अखंडपणे सुरू आहे। बेलापूर गावात पालखीचं आगमन झाल्यावर गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहात पालखीचं स्वागत केलं। यावेळी वारकऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी गोविंद साळुंके। त्र्यंबकेश्वर इथून निवृत्तीनाथ महाराजांची पालखी जी आहे अहमदनगरच्या श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर गावामध्ये पोहोचली आहे। गेली अनेक वर्षांची परंपरा आहे। या ठिकाणी मुक्काम जो आहे तो या ठिकाणी पालखीचा होत असतो। आपल्यासोबत महाराज आहे। किती वर्षापासून या ठिकाणी पालखीचा मुक्काम होतो आणि किती किलोमीटरचा आपण प्रवास चालत करत आहात? पालखीचा परंपरेनुसार जो प्रवास आहे ना, तो हा 2-250 वर्षाची परंपरा आहे। निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीची 2-250 वर्षापासून ह्याच मार्गाने पालखी जात असते आणि रोज साधारण 20-22 किलोमीटर इकडनं जाताना पालखी प्रवास करत असते। आज बेलापुरात मुक्काम आहे। इथून पुढे नगरवरून कर्जत, पुढे इथून 15-16 दिवस प्रवास आहे। महाराष्ट्र शासनाकडनं भरपूर मदत, आमची संस्थांचे अध्यक्ष कांचनताई जगताप विश्वस्त मंडळ आहे, सर्वकडून शासनाकडनं ते मदत घेत आहेत। ई टॉयलेट यावर्षी उपलब्ध आहेत, भरपूर प्रमाणात पाणी आहे, सर्व काही व्यवस्था आहे। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मोठ्या उत्साहाचं वातावरण जे आहे ते बेलापूर गावामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। गोविंद साळुंके, लोकशाही मराठी, शिर्डी। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।